हे गणित बघूयात. कंसात x वजा 4, दुसऱ्या कंसात x अधिक 2 आणि तिसऱ्या कंसात x अधिक 1. आपल्याला x ची किंमत काढायची. काय करायचंय? x ची किंमत काढायची आहे. बघा आता आपलं ट्रिक काय सांगते की मधल्या पदाचा वर्ग बरोबर दोन पदांचा गुणाकार. मधलं पद कोणतं आहे इथं? x अधिक 2 कंसाचा वर्ग. पहिल्या कंसात x वजा 4 आणि दुसऱ्या कंसात x अधिक 1. आता कंसाचा वर्ग म्हणजे a अधिक b कंसाचा वर्ग. त्याचं काय सांगतात? पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. त्यानुसार ह्याचं घ्यायचं आहे पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद 2 गुणिले x गुणिले 2 म्हणजे बेदुनी 4x आलं अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे शेवटच्या पदाचा वर्ग 4 आलं. आता ह्या कंसानं त्या कंसाला गुणायचं आहे. x अधिक 1 वजा 4 x अधिक 1. बघा x ने x ला गुणलं x वर्ग परत 1x अधिक 1x वजा 4x अधिक 4 4 म्हणजे वजा 4 4 येणार कारण वजा गुणिले अधिक बरोबर वजा येतं. बघा आता स्वरूपपदांची बेरीज वजाबाकी करू. स्वरूपपद म्हणजे सारखे असणारे पद. आता इथं x वर्ग आहे सारखं. याला हे गेलं कारण इकडे गेल्यानंतर वजा होतं त्यामुळे x ला x घालून टाकू. वजा 4x आणि इथं वजा. आता इथं x फक्त राहिलंय आणि वजा 4x म्हणजे 4 मधून 1 गेला काय राहिलं? वजा 3x. मग 3x मधून 4 गेल्यानंतर काय राहतं? फक्त x राहतंय आणि याला हे गेलेलं आहे. आता इथं 4 इकडे गेल्यानंतर काय होईल? वजा होणार आहे. बरं तुम्हाला मी सोडूनच दाखवते. x वर्ग वजा x वर्ग अधिक 4x आणि हे वजा 3x बरोबर चिन्हाच्या पलीकडे आपण सारख्या संख्या घेऊयात. वजा 4 आणि हे अधिक इकडे गेल्यानंतर वजा 4. आता ह्याला हे गेलं 4 मधून 3 गेले 1x राहिला म्हणजे x फक्त राहिला. 1 लिहिला तरी चालतो नाही लिहिला तरी चालतो. आता इथं वजा 4 आणि वजा 4 वजा वजा काय होणार आहे? अधिक होणार आहे. वजा वजा अधिक होणार आहे पण वजा चिन्ह द्यायचंय वजा 8. मग वजा वजा अधिक x बरोबर 8 आलं उत्तर. x ची किंमत काय आली? 8 आली. बघा दुसरं गणित. पहिल्या व दुसऱ्या संख्येचे गुणोत्तर 4:5 आहे. दुसऱ्या व तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर 2:3 आहे. जर पहिली संख्या 32 असले तिसरी संख्या कोणती? हे परीक्षेला विचारलं होतं गणित. बघा एकदम सोप्या पद्धतीनं सांगते. आपण पहिली दुसरी आणि तिसरी संख्या a b आणि c मानू. a b आणि c मानू. यांचं गुणोत्तर काय? a चं आणि b चं 4:5 आहे. a चं आणि b चं 4:5 आहे. परत b आणि c चं काय? 2:3 आहे. b आणि c चं 2:3 आहे. आता इथं काय करूयात? ह्यांचा तिरकस गुणाकार म्हणजे 5 त्रिक 15 परत 5 दुने 10 ह्याचा असो आणि हे न याला 4 दुने 8 8 10 15 हे आलं. आता ए आणि सी चं गुणोत्तर काय सांगितले आपल्याला? 8 15 म्हणजे हे आलेलं गुणोत्तर आहे. ए आणि सी चं आलेलं गुणोत्तर काय? 8 15. आता ह्याला 4 न गुणायचं. त्याला काय करूया? दोन्ही बाजूला 4 न गुणूया.
चौक 32 आणि 15 चौक 60. आता इथं पहिली संख्या 32 असल्या तिसरी संख्या कोणती विचारली तर तिसरी संख्या काय येणार आहे 60 येणार आहे. तिसरी संख्या काय येणार आहे 60 येणार. तिसरी संख्या 60 कारण हेच आपल्याला गुणोत्तर आले 32. पहिली संख्या ई आहे आणि तिसरी संख्या कोणती येणार आहे मग 60 येणार आहे. पुढचं गणित बघूयात. बघा पुढचं गणित SB बरोबर 3/4 BC 5/7 तर A आणि C चे गुणोत्तर किती. आता सारखंच गणित आहे सेम काहीच फरक नाही फक्त तिथं लेखी होतं आपण A आणि B मांडलंच होतं. बघा SB किती आहे 3/4 BC किती आहे BC किती आहे 5/7 7 चौक 28 4 पंचे 20 आणि 5 त्रिक 15. तर आपल्याला ए आणि सी चं विचारलं. ए आणि सी चं गुणोत्तर किती असणार आहे 15/28 असणार आहे. ए आणि सी चं गुणोत्तर किती असणार आहे 15/28. दुसऱ्या ट्रिकनं पण सांगते. दुसरे ट्रिक बघा A/B करायचं बरोबर 3/4 B/C बरोबर 5/7. म्हणून A/C बरोबर आपल्याला ए आणि सी चं काढायचंय. A/C बरोबर A/B गुणिले B/C. आता यांचा सरळ गुणाकार करायचा आहे. बघा 3/5 3/5 गुणिले 5/7 3/5 15 आणि 7/5 7 चौक इथं 5 नाही सॉरी 4ची किंमत 4 बीची किंमत 4 आहे 7 चौक 28. ही पण पद्धत आहे सोपी. बघा पुढचं गणित बघूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.